यानंतर सचिन सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत, तर त्यांच्याशी आपण बोलूयात. सचिनजी, विरोधी पक्षनेते पोलिसांच्या ताब्यात आहेत, दुसऱ्या इतरही अनेक महत्त्वाच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता सोनिया गांधी सुद्धा तिथे पोहोचल्यात पोलीस स्टेशनमध्ये. नाही, या देशात जे चाललंय ते अत्यंत भयंकर चाललेलं आहे. म्हणजे उत्तर कोरिया चीनच्या श्रेणीमध्ये भारताला पोहोचवण्याचं जे काम हे मोदींनी केलं. मोदी आहे तो मुमकिन आहे असं म्हणतायत ना, त्या पद्धतीने झालेलं आहे. आज देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, दोन्ही विरोधी पक्ष नेते हे तुमच्या दरवाज्यावर आले होते आणि आंदोलन करत होते. जर त्या ठिकाणी चाड असती लोकशाहीची तर त्यांना आतमध्ये बोलवून त्यांच्याशी चर्चा केली असती पंतप्रधानांनी स्वतः. पण पंतप्रधान कालपासून पळ काढतायत. पळ काढणारच पंतप्रधान मिळालेले आहे आणि त्या भित्रेपणाचा आपल्याला अनेक ठिकाणी आपल्याला उल्लेख दिसतोय. त्यामुळे अजूनही त्यांना न सोडणं याचा अर्थ काय? तुम्ही काय म्हणताय? काय संदेश जातोय देशाला की आज देशाच्या विरोधी पक्षांना आम्ही सोडत नाही तर जनतेनं आंदोलन करू नये. कालच जमावबंदीचा आदेश देखील दिलेला आहे राज्य सरकारनं. त्यामुळे आंदोलनाची भीती वाटायला लागली आहे सरकारला. त्यामुळे आता ते घाबरलेलं सरकार अधिक दडपशाही करतंय. परंतु त्यांना हे माहिती नाही की इंग्रज तुमच्यापेक्षाही बाहेरचे होते, त्यांच्याशी लढा देणारा हा पक्ष आहे काँग्रेस पक्ष. त्यामुळे त्या गोऱ्या इंग्रजांबरोबर लढलो, आता या काळ्या इंग्रजांबरोबर आम्ही लढायला